नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार. तर आज 13 जून दुपारचे 1 वाजत आहेत. आज आपण आजचा आणि उद्याचा 13 आणि 14 जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम मान्सूनबद्दल जर पाहायचं गेलं तर मान्सूनने काल इकडे पालघर, नाशिकचे संपूर्ण भाग, जळगावचे दक्षिण भाग, तसेच अकोला, अमरावतीचे दक्षिण भाग करत यवतमाळचे दक्षिणी भाग व्यापलेले आहेत. काल म्हणजेच 12 जून रोजी राहिलेले जे विदर्भाचे भाग आहेत, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, नागपूर, राहिलेले जे भाग आहेत, पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून हे राहिलेले भाग आहेत हे व्यापेल. त्याच्यानंतर सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर मान्सूनच्या काळात बनणारी जी ट्रफ असते, कमी दाबाचा पट्टा असतो, हा महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत पासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत सक्रिय आहे. इकडे पश्चिम बंगालच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे. दिल्लीपासून याच भागापर्यंत, या चक्राकार हवेच्या स्थितीपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे. आता महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंतची ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे. याच्यामुळे किनारपट्टीवर आता पावसाचं प्रमाण हळूहळू वाढायला लागेल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर या किनारपट्टीवर पुढील 2 ते 3 दिवसासाठी काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी सक्रिय होतील. उर्वरित सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं सकाळच्या 11:30च्या सॅटेलाईट इमेजनुसार, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या किनारपट्टीवर सध्या पावसाचे ढग सक्रिय झालेले आहेत. या भागात हलका मध्यम पाऊस सक्रिय सध्या आहे. तसेच सातारच्या काही भागात पावसाचे ढग आहेत. पुण्याच्या काही भागात, इकडे बाकी सोलापूर, सांगली, कोल्हापूर, अकोला, वाशिम, तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरचे काही भाग, अहमदनगर, नाशिक या पट्ट्यातून ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे. आणि आत्ता जो पाऊस सक्रिय आहे तो फक्त सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडच्या काही भागात, सातारच्या काही भागात आणि पुण्याच्या काही भागात सध्या पाऊस सक्रिय आहे. उर्वरित जे ढग आहेत हे काय पावसाचे कुठेच नाही आहेत. जे पावसाचे ढग सक्रिय होतील ते दुपारनंतर नगर, पुणे, सातारच्या पूर्व भागात, तसेच नाशिकच्या काही भागात, छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात दुपारनंतर पावसाचे ढग सक्रिय होतील. यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 13 जूनचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर उद्याचा 14 जूनचा. तर आज जी पावसाची शक्यता जरा जास्त प्रमाणात दिसत आहे ती छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, सातारचे पूर्व भाग, सांगलीचे उत्तर दक्षिण भाग, तसेच पुण्याचे पूर्व भाग, नगर, नाशिक या पट्ट्यातून मेघगर्जनेसह थोड्याफार क्षेत्रासाठी जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहील. तसेच नांदेड, लातूर, परभणी, हिंगोलीच्या काही भागात सुद्धा मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी आजसाठी राहतील. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीच्या दक्षिण भागात मेघगर्जनेसह पावसाचे ढग दुपारनंतर सक्रिय होऊन थोड्याफार क्षेत्रासाठी या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या 3 जिल्ह्यात काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी आज 13 जून रोजी सक्रिय राहतील. मुंबई, पालघर, ठाणे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा या पट्ट्यात सुद्धा दुपारनंतर स्थानिक ढग निर्माण होऊन मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज एखाद दुसऱ्या गावासाठी राहू शकतो. उर्वरित जे राहिलेले सर्व जिल्हे आहेत, पुण्याचा पश्चिम भाग, सातारा पश्चिम भाग, कोल्हापूर या पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. तसेच विदर्भात गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अकोला, वाशिम या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाला तरच मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज एका दुसऱ्या ठिकाणी राहील. अन्यथा विशेष पावसाचा अंदाज विदर्भातील या जिल्ह्यातून दिसत नाही आहे आजसाठी, म्हणजेच 13 जूनसाठी. तर हा झाला आजचा जिल्हा वाईज हवामान अंदाज 13 जूनचा. त्याच्यानंतर तालुका वाईज जर हवामान अंदाज आजचा पाहायचा गेला तर हा जो सर्व पट्टा आहे, कन्नड, सिल्लोड, फुलंबरी, खुलदाबाद, छत्रपती संभाजीनगर, तसेच नगर जिल्ह्यात नेवसा, राहुरी, श्रीरामपूर, राहता, पाथर्डी, शेवगाव, तसेच श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पुणे जिल्ह्यात दौंड, बारामती, सासवड, इंदापूर, सातारा जिल्ह्यात फलटण, खंडाळा, कोरेगाव, खटाव, दहिवडी, मान या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील. तसेच करमाळा, जामखेड, शिरूर, आष्टी, पैठण हा जो सर्व पट्टा आहे या तालुक्यातून आजसाठी जरा मेघगर्जनेसह पावसाची जास्त शक्यता राहील. तसेच हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हा पाटण, कराड,
महाबळेश्वर, वाई तसेच पुणे सिटी, वेल्हे, भोर, हवेली, मुळशी, खेड, जुन्नर, नाशिक जिल्ह्यात देवळा, चंदवड, मालेगाव, सटाणा, कळवण, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या पट्ट्यात हलक्या मध्यम पावसाचा आजसाठी अंदाज आहे। तसेच नांदेड जिल्ह्यात मुहूर, किनवट, हिमायतनगर, भोकर, मुरखेड, उमरी, धर्माबाद, बिलोली या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील। महागाव, उंबरखेड, पुसद, अरणी या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आजसाठी दिसत आहे। तसेच इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ, सावंतवाडी, वैभववाडी, कणकवली, लांजा, राजापूर, गुहागर, दापोली, खेड, चिपळूण, मदनगड तसेच म्हसाळा, महाड, रोहा, माणगाव या पट्ट्यातून आजसाठी हलक्या मध्यम काही भागात तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील। आता हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आहे। उर्वरित आपण मागाशी जिल्हावाईज हवामान अंदाज सांगितलेला आहे त्या जिल्ह्यानुसार सुद्धा आज पावसाची शक्यता 13 जूनसाठी राहील। तर हा झाला आजचा तालुका वाईज 13 जूनचा तालुका वाईज आणि जिल्हा वाईज हवामान अंदाज। त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला 14 जूनचा तर उद्यासुद्धा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या किनारपट्टीवर काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी उद्या 14 जून रोजी सक्रिय राहतील। तसेच कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा या पट्ट्यातसुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी उद्यासाठी सक्रिय राहतील। उर्वरित नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, परभणी विशेष पावसाचा अंदाज उद्यासाठी नाही आहे। तसेच लातूर, नांदेड, धाराशिव, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाले तर थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 14 जूनसाठी राहील। मुंबई, पालघर, ठाणे या पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाच्या सरी उद्यासाठी सक्रिय राहतील। तर हा झाला आपला 13 जून आणि 14 जूनचा हवामान अंदाज। त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। तसेच लातूर, धाराशिव, सोलापूर, नगर, पुणे या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आजसाठी हवामान खात्याने दिलेला आहे। सांगली, सातारा, कोल्हापूर, नांदेड तसेच नाशिक हलक्या मध्यम मेघगर्जनेसह पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी दिलेला आहे। तसेच ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच 13 जूनसाठी दिलेला आहे। आपल्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सांगली, कोल्हापूर, नगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली या पट्ट्यातून काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी सक्रिय राहतील। तसेच नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर या पट्ट्यातून सुद्धा काही भागात हलका मध्यम तर काही भागात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज। नाशिक जिल्ह्यात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आपल्या अंदाजानुसार राहील। तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद मित्रांनो।